प्रशांत पवार, बाबा गुजर, वसंत भुईकडकर, संतोष ज्यांनी हा कार्यक्रम घडून आणला ते आपल्या सगळ्यांचे सहकारी, स्त्री शक्ती पुरस्कार सोहळा, राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशन अमरावती याचे प्रमुख संतोष महात्मे, त्यांची सगळी टीम, डॉक्टर गणेश काळे, माधुरीताई ढवळे, अनुश्री ठाकरे, रवींद्र गोगटे, संदीप राठी, जानराव कोकरे, हरिभाऊ शिंदे, जिनत पटेल, सुषमा बिस्ने, ज्योती वानखडे, सर्व प्रतिष्ठित नागरिक, आजच्या पाचशेच्या पाचशे आमच्या सत्कार मूर्ती, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, आज एक आगळा वेगळा कार्यक्रम होतो. मी सुरुवातीलाच राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीला विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. अमरावतीच्या या पवित्र नगरीमध्ये अंबामातेच्या चरणी नतमस्तक देखील होतो, कारण महाराष्ट्रातल्या तसेच देशातल्या सर्व स्त्री शक्तीला देखील वंदन करतो. आत्ता माझ्या आधी बोलत असताना डॉक्टर महात्मे असतील किंवा आपण 5 ज्या सत्कार मूर्ती इथं निवडलेल्या आहेत, प्रशासनामधले, क्रीडामधल्या, कलावंतांमधल्या, त्याच्यामध्ये शेतकरी, त्याच्यामध्ये उद्योग, अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या त्यांनी ज्या पद्धतीनं काम केलं, खरोखरीच प्रत्येकाच्या अंगामध्ये कर्तृत्व असतं. संधी मिळण्याची वाट फक्त ते पाहत असतात. संधी मिळाल्यानंतर ते कुठे झेप घेतात. माझी तर आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आपण कुणाच्या पोटी जन्माला यावं हे आपल्या हातामध्ये नसतं. आई वडील आपल्याला जन्माला घालतात. कदाचित काही जण गरिबाच्या पोटी जन्माला येतात, काही चांगल्या श्रीमंतांच्या पोटी जन्माला येतात, काही मध्यमवर्गीयांच्या पोटी जन्माला येतात. परंतु जन्माला आल्यानंतर स्वतःचं कर्तृत्व दाखवण्याची संधी ही प्रत्येकाला असते. कधी कधी श्रीमंतांच्या घरातली मुलं देखील वाया गेलेली आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे, आणि गरिबीमध्ये जन्माला आलेली मुलं मुली देखील त्यांनी अतिशय उच्च पदापर्यंत ते पोचलेले पाहिलेले आहेत. आज पण त्याच्यातली बरीचशी उदाहरणं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. त्याच्यामध्ये ह्या ज्या 25 जणींचं गेल्या वर्षी देखील मी या कार्यक्रमाला कुणाकुणाला पुरस्कार दिले त्याची माहिती घेतली. 2015 सालापासून संतोष आणि सुरेखाताई आणि त्यांची सगळी टीम हे काम करतायत. खरं तर समाजातल्या अशा पद्धतीनं महिला शोधणं आणि त्यांनी केलेल्या कामाच्या बद्दल त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकणं, त्याच्यातून त्यांना देखील पुढे आपण केलेल्या कामाचं कौतुक झाल्यानंतर एक समाधान मिळतं आणि ते पुढे आणखीन त्यांचं सातत्य टिकवण्याचा प्रयत्न करत असतात. समाजातला असाही वर्ग असतो की अशा प्रकारचे कार्यक्रम बघितल्यानंतर त्यांनाही जाणवतं की नाही, आपण पण अशा पद्धतीने कष्ट घेतले आणि कर्तृत्व सिद्ध केलं तर आपण यश गाठू शकतो. आज इथं आता प्रशासकीय अधिकारी म्हणून विनिताजी सिंगल यांना आपण पुरस्कार दिला. मित्रांनो, गेले 30-35 वर्ष मी राजकीय जीवनामध्ये काम करतोय. माझी सुरुवात खासदारकीपासून झाली, परंतु 6 महिन्यात मी राजीनामा दिला आणि त्याच्यानंतर मी आमदार म्हणून सातत्याने आजपर्यंत विविध पद, राज्यमंत्रीपद असेल, उपमुख्यमंत्रीपद असेल, विरोधी पक्ष नेते असेल, मंत्रीपद असेल, अशी वेगवेगळी पदं आमदारांच्यामुळं, माझ्या मतदारांच्यामुळं मला भूषवायला मिळाली. आणि अनेक वर्ष काम करत असताना राज्याच्या प्रशासनाशी थेट संबंध हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा आला. मग तो जिल्हा स्तरावर असेल, राज्य स्तरावर असेल, तालुका स्तरावर असेल. माझ्या राजकीय जीवनात कामाच्या निमित्तानं अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांचा संपर्क आजही येतोय. मी जोपर्यंत राजकीय जीवनामध्ये राहणार आहे तोपर्यंत येत राहणार आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये विविध क्षेत्रामधल्या मान्यवरांच्या बरोबरच प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचं मोलाचं योगदान हे असतं. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे आणि प्रशासन कसं चालवलं पाहिजे, प्रशासन
आणि राज्यकर्ते यांच्यात समन्वय कसा असला पाहिजे, ती एक घडी बसून दिलेली आहे. ती घडी विस्कटून न देण्याच्या करता आम्ही सतत प्रयत्न करत असतो. मग एकनाथराव शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, मंत्रिमंडळातले आमचे अनेक सहकारी असतील, आणि त्याच्यामुळंच आज चव्हाण साहेबांनी बसून दिलेल्या घडीमुळं, शिस्तीमुळं, त्याच्यानं आज महाराष्ट्र सर्व क्षेत्रामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य म्हणून आपली ओळख आहे. महाराष्ट्राच्या विकासाच्या राज्यातल्या प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा वाटा ह्याच्यामध्ये मोठा आहे. कारण ज्यावेळेस निर्णय घेतले जातात त्या निर्णयाची अंमलबजावणी करत असताना शेवटच्या माणसाला त्याचा फायदा मिळतो का नाही, त्या भगिनीला त्याचा फायदा मिळतो की नाही, हेही बघण्याचं काम आमच्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना करावं लागतं. प्रशासकीय अधिकारी म्हणून श्रीमती विनीताजी सिंगल यांचं काम आजपर्यंत ज्या ज्या विभागाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी, मुख्य सचिवांनी त्यांच्याकडे दिली ती अतिशय तडफेने पार पाडण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. आपल्याही भागामध्ये मला वाटतं मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी अमरावतीमध्ये काम केलं. त्यावेळेस सुरेखाताई ठाकरे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या. त्याच्यामुळं ग्रामीण भाग असू द्यात, शहरी भाग असू द्यात, मुंबईसारखं ठिकाण असू द्यात, इथं एक धडाडीचे अधिकारी, कर्तव्यदक्ष अधिकारी अशा प्रकारची त्यांची ख्याती आहे. आणि त्यांची निवड संतोष तुम्ही आणि आपल्या स्त्री शक्ती पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तानं, अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्काराच्या निमित्तानं आपल्या फाउंडेशननी निवडली, त्याबद्दल खरोखरीच मी तुमचं अभिनंदन करतो. ज्याचा उल्लेख मगाशी डॉक्टर महात्म्यांनी केला. 5 जणींची निवड अतिशय निवड समितीनं परफेक्ट ज्याला आपण म्हणतो अशा पद्धतीनं केलेली आहे. दुसरी आमच्याच अमरावतीची सुकन्या गायिका वैशाली माडे, संघर्ष कुणाला चुकलेला आहे. तुम्ही ज्यावेळेस तिची चित्रफित बघितली, कोणत्याही क्षेत्रामध्ये स्वतःला सिद्ध करताना प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो. संघर्षापासून कुणी सुटलेलं नाहीये. आणि मराठी कला विश्वास तर असे अनेक कलावंत आहेत ज्यांनी स्वतःचं स्थान निर्माण करण्याच्या करता अथक परिश्रम केलेले आहेत. कोणी गॉडफादर नसताना आपलं वेगळं स्थान हे निर्माण केलेलं आहे. गेल्या 17 वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करणारे आमच्या वैशाली माडे यांचा सुद्धा प्रवास हा संघर्षाचा राहिलाय. सारेगमपच्या मंचावरून एक स्पर्धक म्हणून त्यांनी स्वतःचं करिअर सुरू केलं. अलीकडे वेगवेगळे चॅनल निघालेले, वेगवेगळे कार्यक्रम होतात. अक्षरशः ग्रामीण भागातली वेगवेगळी मुलं मुली त्याच्यामध्ये समाविष्ट होतात आणि त्यांच्यातनं त्यांच्या अंगामध्ये स्पार्क असेल तर ते कुठे जातात. क्रीडा क्षेत्रामध्ये देखील आपण पाहू शकतो. इवन धोनी एका खेड्यातनं आलेला विकेट कीपर म्हणून कशा पद्धतीने त्यांच्यावर चित्रपट निघालेला आपण पाहिला. आणि त्याच्यामुळं माझी तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे, तुमच्या मुलामुलींना तुम्ही सांगा की बाबा नाव में धुवू नका, खचून जाऊ नका. वेगवेगळे निर्णय केंद्र सरकार, राज्य सरकार घेत असतं, त्याचाही फायदा आपण घेत राहू. परंतु त्याचबरोबर मिळालेल्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न हा मात्र आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आज वैशाली मराठी आणि हिंदी या दोन्ही सारेगमच्या स्पर्धा जिंकणाऱ्या मध्ये लिटिल चॅम्प या स्पर्धेत परीक्षक म्हणून काम करतात. ही अतिशय आनंदाची आणि आपल्या महाराष्ट्राच्या, आपल्या अमरावतीच्या दृष्टीने अभिमानाची अशी बाब आहे. वैशालीताईंनी गायलेलं बाजीराव मस्तानीचं चित्रपटातील पिंगा हे गाणं मगाशी तुम्ही बघितलं. त्या दोघी तिथं मस्तपैकी नाचतायत, पण त्याच्या मागे आवाज कुणाचा आहे, त्यामुळं तिथं प्रियंका चोप्रा आणि माधुरी त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करू शकल्या. ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे. आपले ऐश्वर्या आहे ना, दीपिका सॉरी, माझा एवढा काही फिल्म इंडस्ट्रीशी संबंधच असतो. दीपिका राईट, त्याच्यामध्ये ते गाणं खूप गाजलं. त्यानंतर देखील अनेक गाणी वैशालीची लोकप्रिय झालेली आपण पाहिली. आता पण ज्या पद्धतीनं तिचा आवाज आपण सगळ्यांनी ऐकला, खरोखरीच आपल्याला सगळ्यांना अभिमान वाटतो. त्याच्यामध्ये मी तिचंही मनापासून कौतुक करील. तिच्याही पुढच्या वाटचालीला व्यक्तिशः माझ्या वतीनं
आणि तमाम महाराष्ट्रवासियांच्या वतीने 13 कोटी जनतेच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देईल. आमच्या तिसऱ्या सांगलीच्या उद्योजिका स्नेहलताई लोंढे पयोग उद्योग समूहाच्या माध्यमातून जागतिक स्तरावर निर्यात होणारे हातमोजे तयार करणाऱ्या सांगलीच्या उद्योजिका आमच्या स्नेहलताई लोंढे यांचा प्रवास अक्षरशः थक्क करणारा. तुम्ही विचार करा, कुणी जर सांगितलं असतं की चल बाबा काम करतो का, तुला त्या बाबतीमध्ये एक हातमोजे तयार करायचे, तर एखादा म्हणलं असतं याला करून करून हातमोजे तयार करायला सांगतात, काय मला धंदा सांगताय. अरे बाबा, कुठल्याही धंद्याच्या बाबतीमध्ये कमीपणा वाटता कामा नये. आज जगाची गरज काय, देशाची गरज काय, राज्याची जिल्ह्याची त्या परिसराची गरज काय, डिमांड आणि सप्लाय ते ओळखता आलं पाहिजे. आणि तो धंदा म्हणजे पहिल्यांदा रिजेक्ट झालेला माल आल्यानंतर एखादी भगिनी खचून गेली असती, परंतु खचून न जाता कुठं माझं चुकलं, कुठं मी कमी पडले. जपान सारखं राष्ट्र तर एवढं पुढे गेलेलं राष्ट्र आहे, ते प्रत्येक जण सतत आपापल्या कामात असतात, पण तिथून त्यांनी पुन्हा माल आल्यानंतर त्याच्यावर मात केली. आणि उद्योजिका म्हणून त्यांचा जो प्रवास आहे तो खऱ्या अर्थाने सर्वांच्यासाठी प्रेरणादायी अशा प्रकारचा आहे. सांगली जिल्ह्यातल्या हिंगणघाट सारख्या अवर्षण प्रवण भागातल्या मलांच्या हाताला काम देऊन त्यांना स्वाभिमानाने आयुष्य देणाऱ्या स्नेहलताईंचं त्यामुळं मला विशेष कौतुक वाटतं. त्यांच्या पुढील त्यांचं मी मनापासून महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं अभिनंदन करतो, परंतु पुढील वाटचालीच्या करता देखील शुभेच्छा देतो. तसंच माझ्या बारामतीची लेक, मी ज्याचं प्रतिनिधित्व करतो गेले 32 वर्ष, आंतरराष्ट्रीय बेसबॉल खेळाडू रेश्माचा सत्कार विदर्भामध्ये अंबामातेच्या नगरीमध्ये होतोय आणि या कार्यक्रमाला मला उपस्थित राहण्याची संधी मिळते, याचा एक बारामतीकर म्हणून मला अत्यंत आनंद आहे. तिच्या आई वडिलांना ती कुठला खेळ खेळते बेसबॉल तर म्हणता पण येणार नाही, पण त्यांच्या लेकीनं आज जगाचं नाव, जगामध्ये भारताचं नाव कुठल्या कुठं नेऊन ठेवलं. अतिशय गरिबी, ऊसतोड मजुराची आमची मुलगी, तोही जिरायत भाग, परंतु जिद्द सोडली नाही, चिकाटी सोडली नाही. मी ह्याच्यामध्ये यश मिळवणार अशा पद्धतीनं सातत्याने ती खंबीरतेने वागली. आणि रेश्मानी आजपर्यंत 2 आंतरराष्ट्रीय सामने चीन आणि हाँगकाँग या देशात खेळले. त्याचबरोबर 1 नव्हे 2 नव्हे तर तब्बल 23 राष्ट्रीय सामन्यात महाराष्ट्र संघाचं नेतृत्व ह्या आमच्या लेकीने केलेलं आहे. बारामतीच्या एका भागामध्ये पवारवाडी म्हणून भाग आहे, छोट्याशा गावात छोटीशी वाडी आहे, तिथं मेंढपाळ कुटुंबात जन्माला आलेली रेश्माने अत्यंत जिद्दीनं तिचा आजवरचा प्रवास हा केलेला आहे. 28 राज्यस्तरीय सामने, 4 गोल्ड मेडल, 6 रजत, 3 कांस्य पदक आणि महाराष्ट्राचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून तिनं पुरस्कार मिळालेला आहे. अशा या माझ्या एका जिरायत भागातनं छोट्याशा वाडीतनं आलेल्या माझ्या मुलीला आंतरराष्ट्रीय स्तरावर बेसबॉल खेळणं ही तशी छोटी गोष्ट नाही. रेश्माचा आपल्या सर्वांना अभिमान आहे. मी तिला पुढील वाटचालीच्या करता शुभेच्छा देतो, पण महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेच्या वतीनं तिचं मनपूर्वक अभिनंदन करतो, कौतुक करतो. 5वी आपली भगिनी, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संकट येतात. सासरा गेला, स्वतःचा पती गेला, स्वतःचा धीर गेला, एखादी महिला खचून गेली असती. मानवी उत्क्रांतीच्या काळात शेतीचा शोध महिलांनी लावला, त्यामुळं मानवाचं रानावनात शिकार करून जगण्याचं आणि भटकतीचं आयुष्य स्थिर झालं. मानवी समूहानेच अन्नाची खात्री त्या ठिकाणी दिली. त्यामुळं निसर्गाला प्रत्येक सृजनाच्या श्रेय खऱ्या अर्थाने महिलांच्याकडे जातं. शेतकऱ्यांच्या घरामध्ये जर बघितलं तर शेतीतला सर्वाधिक काम खऱ्या अर्थाने स्त्रियाच करत असतात, हे आज पण आपण पाहतो. आणि त्याच्यामुळं
स्त्रियांना आपण अनेक ठिकाणी संधी देत चाललेलो आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी ह्या इलेक्शनला होत नाही ते, परंतु त्याच्या पुढच्या इलेक्शनला लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये, विधानसभेमध्ये वंथड महिला त्याच्यामध्ये गेल्याच पाहिजे, त्यांच्याकरता आरक्षण देण्याचा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. आणि त्याच्यामुळं या सगळ्या प्रक्रियेमध्ये देखील पुढे मोठ्या संख्येने महिला आपल्याला पाहायला मिळणार आहेत. महिला पुरुषापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने काम करतात, जबाबदारीने करू शकतात. आता इथं अनेक पुरुष बसले आहेत, घरची जबाबदारी कोण प्रत्येकाची बघते? महिलाच बघते. त्याच्यामध्ये दुसरं कुणी काय बघत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळं हे आमच्या ज्योतिताई देशमुख शेतात पेरण्यासाठीच बियाण्याची निवड करणं, त्याची योग्य पद्धतीने साठवण करणं, शेतात पेरलेल्या पिकाची निगा राखणं, पिकवून आलेलं धान्य वाळून पकडून निवडून त्याची योग्य प्रकारे साठवण करणं, ही सगळी कामं आज आमच्या घरातल्या महिलाच करतात. त्यामुळे शेतात पेरलेल्या धान्यापासून तुमच्या आमच्या ताटात येणाऱ्या अन्नापर्यंत प्रत्येक टप्प्यावर काम हे प्रामुख्याने घरातल्या महिलांचं असतं. त्यामुळे त्यांचं योगदान हे अत्यंत मोठं आहे, हे आपल्याला कदापि नाकारता येणार नाही. मी पण या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलो असताना त्याच्या आधी सुरेखाताईंनी आम्हालाच ठराविक लोकांना जेवायला बोलवलं होतं, तुम्हाला नव्हतं बोलवलं. मी ठाकरेताईंच्याकडे जेवून आम्ही त्या ठिकाणी आलेलो आहे. सगळी जबाबदारी त्यांनी, त्यांच्या सुनेनी, बाकीच्या घरच्या महिलांनीच तिथं पार पाडली. इथला गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु अकोल्याच्या प्रगतिशील शेतकरी म्हणून आज ज्योतिताईंची ओळख आहे. लोक मशागत करायला वाहन देत नव्हते, तर ट्रॅक्टर घेतला, स्वतः ट्रॅक्टर चालवायला लागल्या. अशा पद्धतीचं धाडस हे आमच्या ज्योतिताईंनी दाखवलेलं आहे. आणि सर्व महिलांचं प्रातिनिधिक रूप जर कोण आहे तर त्या ज्योतिताई आहेत. त्यांच्या जिद्दीची, कष्टाची, संघर्षाची कहाणी आपल्या प्रत्येकाला अत्यंत प्रेरणादायी अशा प्रकारची आहे. त्यांच्या घरातल्या 3 कर्त्या पुरुषांनी आपलं जीवन संपवल्यानंतर ज्या जिद्दीनं, ज्या हिमतीनं ज्योतिताईंनी कुटुंबाची आणि शेतीची जबाबदारी अंगावर घेतली, त्याला कोणतीही तोड नाही, हे पण तुम्हाला मला मान्य करावं लागेल. संघर्ष करणं, अडचणीवर मात करणं हे उत्तर आहे, हे ज्योतिताईंनी आणि या बहुतेक महिलांनी सिद्ध करून दाखवलंय. मी त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करतो, हे पण मला आवर्जून सांगायचंय. अधिक न बोलता, बोलण्यासारखं खूप आहे, परंतु राज्यपाल महोदयांना पुढचा वर्ध्याचा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे मी जास्त आपल्यामध्ये थांबत नाही. परंतु संतोष, नेहमीच समाजाच्या करता, गरीब घटकाच्या करता तुझं फाउंडेशन, तू, सुरेखाताई, तुमची सगळी टीम ही ज्या पद्धतीनं काम करते त्याबद्दल आम्हाला देखील अभिमान वाटतो. इथून पुढच्या काळामध्ये देखील ह्याचं सातत्य टिकव, असंच चांगल्या पद्धतीनं काम करत चल. जिथं जिथं आमच्यासारख्याची मदत लागेल, सहकार्य लागेल, त्या ठिकाणी आम्ही मदत करायला, सहकार्य करायला कुठं कमी पडणार नाही, हा शब्द देतो. पुन्हा या 5 जणांचं मनापासून महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेच्या वतीनं अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.